एंटर झाले. हा, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर डॉट चेंडू आला आणि त्याच्यानंतर दुसरा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला गेला आणि तो देखील चेंडू डॉट आलाय. कौतुक करावे लागेल ह्या गोलंदाजाचं, कारण बघायला गेलं तर मागच्या मॅचचा हिरो देखील आहे तो वीरेन. गोलंदाजच्या ट्रॅकवरती आहे, चांगली गोलंदाजी, हातामध्ये जादू आहे. जादू ह्या मैदानाच्या आतमध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होत आहे, राईट हँड उर्ध्व विकेटचा मारा करेल. हॅलो, सलग 3 चेंडू डॉट टाकलेत आणि ही गरज होती संघाला. हो, क्या बात आहे, लाजवाब चेंडू पाहायला मिळालाय. आणि त्याच्यानंतर आपण बघायला गेलं तर आणखीन एक डॉट चेंडू, कौतुक करावं लागेल. छोडा पॅकेट बडा धमाका पाहायला मिळालाय. काय गोलंदाजी करतोय वीरेन, नावासारखाच दहाडलाय. सलग 4 चेंडू डॉट टाकलेत आणि यावरती देखील डॉट चेंडू. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी. छोटा असलो म्हणून काय झालं, कामगिरी माझी मोठी आहे हे दाखवून देतोय आणि हातामधली जादू पाहायला मिळाली. आता मात्र त्याला कळलं, क्या बात आहे, लाजवाब चेंडू, षटक क्रमांक पहिलं. काय गोलंदाजी केली मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय. अभिजित चव्हाणजी यांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचं पारितोषिक देखील या ठिकाणी जाहीर झालंय. ही आहे एका चांगल्या खेळाडूची ओळख आणि खरोखर काय षटक टाकलंय पहिल्या षटकामध्ये. जकडून ठेवलंय कोडोली स्पोर्ट्स कोडोली संघाला. बघायला गेलं तर हा सामना दोघांसाठी करो या मरो अशा परिस्थितीमध्ये आहे. जिंकला तर पुढे जाल, हारला तर मागे जाल. पुढे जायचंय की माघारी जायचंय. पहिल्या षटकात वीरनं आपला कारनामा दिला. पहिल्या षटकामध्ये डॉट चेंडू, अगदी बघायला गेलं तर एकही धाव दिलेला नाहीये. राजू आणि त्याचबरोबर पार्थ धडपड करतायत. याच दरम्यान क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. गोलंदाजी ट्रॅकवरती न्यू गोलंदाज आला, युवा गोलंदाजा भरणा असलेली ही टीम आहे. शिवराज एक चांगला गोलंदाज आहे. आतापर्यंत बघायला गेलं तर हा देखील विचारपूर्वक गोलंदाजी करतोय आणि त्यांना मार्गदर्शन सातत्याने संघ सहकार्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. ही आहे एका संघासाठीची ओळख आणि हीच का गरज असते संघाला. कारण ज्यावेळी मोठे खेळाडू ज्या संघामध्ये असतात त्यांना त्यावेळी त्यांचे युवा जे गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत, त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि मार्गदर्शन देखील पाहायला मिळालंय. हा चेंडू देखील शिवराजचा वेगवान गोलंदाज, चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती डॉट चेंडू आलाय. एक चांगला चेंडू देखील हाताळला गेलाय शिवराजाच्या माध्यमातून आणि ही चांगली सुरुवात शिवराजाची देखील. यावेळी ओरपी चेंडू होता, चेंडू आहे हवेत, फिल्डर आहे मागे आणि त्याच वेळी काय होतं हे देखील महत्वाचं ठरणार आहे. 2 धावा घेतल्यात, 2 धावा वेगाने घेतल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 धावा धावफलकावरती आहेत. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू शिवराज याचा, हो क्या बात आहे, ब्लॉक होल मारण्याचा प्रयत्न आणि इथं झाली चुकी त्याच्याकडून. नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि याचबरोबर आपल्याला पाहायला मिळेल अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. ही शिवराजकडून थोडीशी चुकी झाली, ओ स्टेप झालाय जरूर आणि त्याच्यानंतर धावबाची संधी उपलब्ध झाली आणि माघारी परतावं लागलंय अर्थातच पार्थ यांना. कारण 9 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत त्यांनी काढलेत. थोडंसं बॅकफुटवर टाकलं गेलंय आणि आता आपण बघताय शिवराज याचा कारनामा. आता राजू आलाय त्याची जागा घेण्यासाठी. ज्या राजूने बघायला गेलं तर पुढचा चेंडू, हो क्या बात आहे, वेग आणि काय गोलंदाजी केली. वेग तर आहेच, त्याचबरोबर अचूकता जी आहे ती महत्वाची या ठिकाणी साधली गेली आणि त्याच्या जोरावरती आपल्याला पाहायला मिळाले एक
चांगल्या चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळी ओव्हरपिच चेंडू थोडासा पुलटाच लोअर करण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. मिड विकेटला फिल्डर आहे, डीपमधून प्रोटेक्शन देतो. एक रन तोपर्यंत घेतली जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पोहोचली जाते. ते 5 या आकड्यावरती शेवटचा आणि अखेरचा चेंडू या ओव्हरमधला खेळण्यासाठी सज्ज आहे. तो न्यू बॅटर प्रदीप. ब्लॉक ब्लॉक यॉर्कर तिकट मारा झणझणीत तिकट इथं मारला गेलाय. बाईच्या स्वरूपातली लेग बाईच्या स्वरूपातली आणखीन एक धाव धावफलकावरती लागती. परंतु काय गोलंदाजाने कामगिरी केली मित्रांनो. या दोन युवा गोलंदाजांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. कारण बघायला गेलं तर फक्त आणि फक्त 2 षटकं दोघांनी हाताळल्यात. एकानं मेडन टाकलं तर दुसऱ्यानं फक्त आणि फक्त 6 धावा दिल्यात. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं काय तर शिवराजने एक महत्वाची विकेट देखील आपल्या खात्यावर लगावली. म्हणजेच काय अनुभव जरी असला तरी मात्र या खेळाडूंनी आपण नवोदित नाहीये तर आपण देखील मेहनत घेतोय, कष्ट करतोय, फिटनेसवर जबाबदारीवर आपण खेळ खेळण्यासाठी सज्ज होतोय. आणि हा आहे ABS बॉय चषक 2026 अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित मधला ह्या दोन खेळाडूंचा दबदबा. त्याच दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती आणखीन एक वेगवान गोलंदाज रणजित सलगर मैदानाच्या आतमध्ये आलाय. राऊंड द विकेटचा मारा करतोय. वेगवान चेंडू, क्या बात आहे. न कळता चेंडू जातोय बॅटची एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. झटका क्रमांक 2 माघारी परतावतोय 6 धावेवरती. आणखीन एक विकेट. हॅलो हॅलो हॅलो. सामन्याला बघायला गेलं तर या सामन्यावरती गोलंदाजांनी आपला वरचष्मा ठेवला आहे. कारण मागची मॅच बघितली तर मागच्या मॅचमध्ये देखील गोलंदाजांचा वरचष्मा आपल्याला पाहायला मिळाला. हे 3 जे गोलंदाज आहेत ते दमदार आहेत, शानदार आहेत, दमदार आहेत. याच दरम्यान वेग आहे जरूर परंतु दिशा थोडीशी भरकटलेली. पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. म्हणजेच एक धाव पुढे जात आहेत. 7 धावा धावफलकावरती आहेत. आता 7 वरती 2 बाद आहेत. रणजित सलगर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय जरूर. रनरअप घेतलाय स्टार्टअप आणि त्याच्यानंतर थोडंसं बघायला गेलं तर शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न अगदी होता आणि त्याच्यानंतर हा चेंडू डिक्रेल झोनच्या दिशेनं जातोय. 2 धावांस एका धावेसाठी या एका धावेनं संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आणि 8 आकडा सध्याच्या घडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हँड राऊंड द विकेटचा मारा करतोय आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पहिला चेंडूवरती विकेट घेतली त्याच्यानंतर वाईट 1 रन दिले. ओहो काय चेंडू, वेग अगदी बघायला गेलं तर लेग स्टंपच्या अगदी वरतून जाताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती हा डॉट चेंडू. काय रनरअप आहे, काय स्टाईल आहे. त्याच्यानंतर आत आलेला हा चेंडू आपण बघतोय. यष्टीरक्षक अगदी हातामध्ये स्थिरावला गेलाय आणि 8 वरती 2 विकेट नक्कीच पाहायला मिळाल्यात. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. रणजित सलगर आपल्या नाबाची चर्चा का ठेवायची असते, का करावी हे दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि पुढचा चेंडू ओहो क्या बात आहे. पुन्हा एकदा शॉर्टपी चेंडू जरूर होता. पंचांकडून वाईटचा इशारा. यावेळी थोडीशी दिशा भरकटली गेली या रणजित सलगर याची आणि त्याच्या जोरावरती एक टार्गेट इथं बनलं गेलं रणजित सलगर याचं की आपण जो चेंडू आहे तो शॉर्ट पिच थोडासा टाकायचा म्हणजे फिल्डरला ह्या ठिकाणी मारू द्यायचा नाही आहे. तो चेंडू सहजासहजी बाहेर जाता कामा नये हे दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. 4था चेंडू आहे. हा चेंडू अगदी दिशा भरकटलेला, अगदी लेग स्टंपच्या बाहेर आणि खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांकडून डिसिजन येतो. वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. आता मात्र बघायला गेलं तर 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. या ओव्हरमध्ये जर विचार केला तर वाईटच्या धावा आहेत त्या जास्त आल्यात. म्हणजे आतापर्यंत 3 वाईट टाकण्यात रणजित यानं कामगिरी केली. आता ही कामगिरी थोडीशी बाजूला ठेवून चांगली गोलंदाजी करावी लागेल, अचूकतेचा मारा करावा लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे आणि यावेळी पंचांनी नो बॉल घोषित केला आहे. नो बॉल आणि म्हणजेच काय तर यानंतरचा जो आहे तो चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे फ्री हिटचा. थोडीशी
गोलंदाजी चांगली होते. थोडंसं शॉर्ट पिच चेंडू ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये मोठा फटका खेळू न देण्याच्या नादामध्ये इथं मात्र थोडंसं दिशा भरकटली जाते. हा आत्तापर्यंत बघायला गेलं तर आशुतोष आंबवकरनं जी कामगिरी केली होती तशीच थोडीशी वाईट नो अशा धावा दिल्या जात आहेत. ओहो, हा चेंडू देखील लेग स्टंपच्या अगदी बाहेर. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. एक धाव, आणखीन एक धावपलकावरती लागली गेली. 12 2 विकेट. या चेंडूवरचे 2.3चा खेळ झालाय आणि त्याच्यानंतर चेंडू पुढे जायला तयार नाही आहे. धावफलक मात्र 1 वाढतोय. 12 धावा धावफलकावरती. रणजित याचा पुढचा चेंडू. हा चेंडू बघायला गेलं तर हाफ ट्रॅकर जरूर होता. चेंडू जातोय डिक्रेल झोनमध्ये 2 धावांसाठी. या 2 धावेने संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. खरं तर या 2-2 धावा आता महत्त्वाच्या आहेत, कारण बघायला गेलं तर खूप धावसंख्या कमी आहे. धावफलकावरती 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि ऑनसाईडला खेळला गेला आहे. डीमधून प्रोटेक्शन देतोय. बघायला गेलं तर स्क्वेअर लेगचा फिल्डर त्याच दरम्यान आलाय पुढे. त्याने अपील करेपर्यंत 1 धाव वेगाने घेतली. 2 धावा वेगाने घेतल्या. त्या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे पुढचा चेंडू. ओहो, क्या बात आहे. फटका चांगला आहे. गेला का? हा वाईट. वाईट चेंडू आणि याच दरम्यान अतिरिक्त धावसंख्या बघायला गेलं तर या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये अतिशय मोठी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते ती रणजित सलगर याची, कारण आतापर्यंत जवळ 3 ते 4 चेंडू वाईट टाकलेत. 1 नो बॉल टाकलाय आणि हा चेंडू ओहो क्या बात आहे. वेगवान फसलं होतं जरूर, परंतु याच्यावर मिळेल ती फक्त आणि फक्त धाव. लेग बायच्या स्वरूपातली 1 म्हणजेच काय तर याच दरम्यान इनिंगला लागतोय ब्रेक आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आहेत. थोडंसं स्पीडअप द्यायचं आहे. यानंतर अजून एक सामना खेळायचा आहे, हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे. 18 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. चला थोडंसं स्पीडअप देऊया सामन्याला. याच्यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळायचा आहे. थोडंसं वेग देऊया. पंचांना विनंती आहे, थोडंसं वेग देऊया आपण. अठरा चेंडूमध्ये 19 धावांची गरज जिंकण्यासाठी हा सामना. विके स्पोर्ट्स वॉटर संघाला गोलंदाजाने आपली कामगिरी चांगली बजावली गेली आणि त्याच्यानंतर आता फलंदाजी कशी होती हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. चला थोडंसं स्पीडअप देऊया मित्रांनो, आपल्याला विनंती आहे. याच्यानंतर अजून एक मॅच आहे आणि ती देखील अजून खेळायची आहे, म्हणजे आजच्या दिवसातील सामने देखील संपतील. थोडंसं चला थोडंसं पंचांना विनंती आहे, सुरुवात करायची आहे सामन्याला. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. सुजित वाडकर सज्ज आहे, पुन्हा आदित्य आहे समोर. बॅटिंगसाठी पहिला चेंडू अगदी बघायला गेला तर वाईटी शिवारकर मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय.
चेंडूवरती मिळेल ती एक धाव. एक धावेनं संघाचं खातं देखील उघडलं गेलं आहे. 19 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात या ठिकाणी एका धावेनं झाली गेली आदित्य आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला महेंद्र हे देखील पाहायला मिळत आहेत. महेंद्र आता स्ट्राईकवरती आले. थोडंसं स्पीडअप पकडताना हा सामना आपल्याला पाहायचा आहे, कारण यानंतरचं जर बघायला गेलं तर अजून एक सामना आपल्याला खेळायचा आहे. त्यामुळं तो एक एक ओव्हरचा न खेळता 3-3 ओव्हरचा खेळता येईल ह्याची प्रयत्न करूया. चेंडूला हुक केलाय, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी बुक. षटकार. काय फटका बघा. ही आहे ताकद, क्षमता ओळखली, त्याचबरोबर हाफ ट्रॅकर ओळखला आणि त्याच्यावरती कडक प्रहार केलाय. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी पाठवलाय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. राऊंड विकेटचा मारा सुजित याचा. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटला म्हणावा तसा लागलेला नाही. एक वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरीचा प्रयत्न हे देखील सक्सेसरित्या पूर्ण झालाय. म्हणजेच काय, या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. सुरुवात चांगली झाली. 19 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळालं, परंतु त्याच्यानंतर आता पुढचा चेंडू सुजित याचा ऑन साईडला केला. टर्न डी मधून प्रोटेक्शन देतोय. इथं मिड विकेटचा फिल्डर आलाय सोबत. 1 रन वेगाने घेतले गेले आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 10 या आकड्यात डबल आकडा यावेळी धावफलकावरती लागला गेलाय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सुरुवात काय तर विजयाच्या दिशेनं एक पाऊल अगदी जवळपास जाताना. यानंतरचा सामना अश्वमेध स्पोर्ट्स आणि त्याच दरम्यान याच्यात जो जिंकणार आहे त्यांच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे टॉससाठी दोन्ही कर्णधारांनी तयार राहायचं आहे. आदित्य सामना करेल. सुजित याचा लाजवाब हवाई सफर. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर 7 धावांसाठी. आणखीन एक वार. षटकार. फटकेबाजी चांगली घ्या या ठिकाणी झाली. आता मात्र थोडीशी औपचारिकता, म्हणजेच काय, शेवटच्या काही धावा शिल्लक असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुजित याचा पुढचा चेंडू वाईट चेंडू आहे. डिक्रेल झोन मध्ये देखील गेलाय. म्हणजेच टोटल 2 धावा मिळाल्यात. आता सामना जो आहे तो आपल्याला टाय होताना पाहायला मिळालाय. आता शेवटचा म्हणजे 13 चेंडूमध्ये एका धावेची गरज. दोन्ही कर्णधार जो जिंकणार आहे तो आणि त्याचबरोबर अश्वमेध स्पोर्ट्स संघाचे कर्णधार यांनी टॉससाठी यायचं आणि याच दरम्यान हा चेंडू वाईट. पहिल्या षटकामध्ये 19 धावा कंप्लीट करून अश्वमेध स्पोर्ट्स समोर आता आव्हान असणार आहे ते व्हीके स्पोर्ट्स वाटार संघाचा.